गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी परमपूजनीय महेशगिरीजी बाबा यांचा आपण या ठिकाणी 41वा वाढदिवस या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। आजच्या काळामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की प्रत्येक जण जो आहे हा वाढदिवस साजरा करतोय, पण प्रश्न एक निर्माण या ठिकाणी होतो की अभिषेक चिंतन सोहळा वाढदिवस साजरा कोणाचा करायचा। खऱ्या अर्थानं त्या दिवशी काय करायचं असं ज्यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, निरोगी जीवन लाभावं हे आपल्याला भगवंताकडे मागावं लागत असतं। पण ज्यावेळेस एखादा अविचारी व्यक्ती असेल आणि त्याच्या अभिषेक चिंतन सोहळ्याला आपण जर कधी गेलो तर त्या ठिकाणी काय करायचं, म्हणून अभिषेक चिंतन सोहळा कोणाचा साजरा करायचा असेल खऱ्या अर्थानं ज्याने आपलं जीवन ईश्वरीय कार्यासाठी समाजाच्या हितासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं त्याचाच खऱ्या अर्थानं अभिषेक चिंतन सोहळा साजरा आणि परमपूजनीय महेशगिरी बाबाजींचं जीवन तुम्ही बघा, जे आता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या आपल्या लक्षात येईल की आपलं संपूर्ण जीवन जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पण परमपूजनीय महेशगिरी बाबाजींनी केलेलं आहे। मग आपल्याला असं प्रश्न पडेल की आपण या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी दीर्घ आयुष्य बाबाजींना लाभावं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, पण आपणच नाही भगवंतालाही सुद्धा असं वाटतं की अशा भक्तांचं योगक्षेम महामन करावं। एक प्रसंग सांगून जाईल, ज्यावेळेस परमपूजनीय महेशगिरी बाबा लहान होते आणि लहान असताना त्यांच्या गावामध्ये खेळत असताना 4-5 मुलं खेळण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नदी वाहत होती आणि नदी वाहत असताना ठिकाणी त्या मुलांना बाबांना असं वाटलं की आपण थोडासा त्या ठिकाणी पोहावं आणि पोहण्यासाठी त्या नदीमध्ये उतरले आणि अचानकच पोहून एक पूर त्या नदीला आला गेला आणि जसा नदीला पूर आला बाकीचे मुलं वर उठल्या गेले आणि महेशगिरीजी बाबा जे आहेत ना ते त्या ठिकाणी वाहू लागले। प्रसंग अवघड झाला, सगळे मुलं त्या ठिकाणी आरडाओरडा करू लागले, किनाऱ्याला मुलं जमा झाले, परंतु करावं काय कुणाला काही सुचेना। परंतु लक्षात घ्या भगवंताला त्या ठिकाणी काहीतरी लीला करायची होती आणि म्हणून एक लाकडाची बल्ली वाहून आली आणि त्या बल्लीच्या आधारावर महेशगिरी बाबा किनाऱ्याला आले। सांगायचं आहे आपणच आपल्या महापुरुषांना अभिषेक चिंतन सोहळ्याला दीर्घ आयुष्य लाभावं ही प्रार्थना आपण करत नाही, भगवंतालाच करत असं वाटत असतं आणि खऱ्या अर्थानं त्या पात्रतेचे परमपूजनीय महेशगिरीजी बाबा आहे। आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या हितासाठी बाबाजी करत आहे, पण त्याहीपेक्षा महेशगिरी बाबांचं विशेष कार्य काय असेल ते म्हणजे सद्गुरूंची कृपा जी आहे ती संपादन परमपूजनीय महेशगिरी बाबाजींनी केलेलं आहे। ते प्रसंग सांगून माझी सेवा संपली, कारण त्या ठिकाणी सांगण्याचा तो प्रसंग नाही, परंतु परमपूजनीय माधवगिरी बाबाजींच्या अंतरंगामध्ये परमपूजनीय महेशगिरी बाबाजी बसलेले आहेत त्या दृष्टिकोन तुम्हाला लक्षात येईल। एक दिवस परमपूजनीय माधवगिरी बाबाजींसाठी 3-4 वर्षापासून माझ्याकडे फराळाची सेवा आलेली आहे आणि महेशगिरी बाबाजींचा आश्रमाचा व्याप असल्या कारण माझ्याकडे आले आणि थोडंसं माधवगिरी बाबासाठी थोडंसं बाबाचा शिरा बनवला, थोडासा बनवला, थोडंसं चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगलाही झाला आणि चांगला झाल्यानंतर परमपूजनीय माधवगिरी बाबा त्या किचन वाट्याजवळ बाबाजी जेवायला फराळाचं करायला बसले, बाबाजीच्या ताटामध्ये तो बदामाचा शिरा वाहून दिला आणि वाढल्याच्या नंतर त्या ताटामध्ये परमपूजनीय माधवगिरी बाबाजी त्यातला अर्धा बदामाचा शिरा बाजूला टाकला। बाबाजीला विचारलं, मला बाबा तुम्ही आता का काढून ठेवला, तुम्ही नंतर खावा असं वाटलं असेल तर उद्या परत बनवून देईल, तो आता खाऊन घ्या तुम्ही। बाबाने सांगितलं नाही, हा जो मी बदामाचा जो शिरा मी काढून ठेवलेला आहे तो परमपूजनीय महेशगिरी बाबासाठी काढून ठेवलेला आहे। मला काय सांगायचं आहे, हात काढून ठेवण्याची पात्रता सद्गुरूंनी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करावी, ही पात्रता परमपूजनीय महेशगिरी बाबाजींनी केलेली आहे। म्हणून अशा थोर महापुरुषांसाठी आज आपण अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचे राहील। यांना दीर्घ आयुष्य लाभावं, यांना निरोगी जीवन लाभावं ही जनार्दन स्वामीची प्रार्थना करतो आणि थांबतो। जय जनार्दन, जय